हा जनतेने दिलेला कौल आहे आणि आम्हाला जाणवत होतं, लोकांनी ठरवलंच होतं जनतेने की नाही यावेळी मीनाक्षी पाटणकर. निश्चितच तुम्ही भावुक झालेला पाहायला मिळाला. नेमकं हे अश्रू कसले म्हणावे लागतील? जेव्हा 2007 ला एक सल होती, खंत होती जी पाटणकरांच्या, अनिल पाटणकरांच्या मनात होती, आज ती सल आज संपली असं मला वाटतं. हाच एक विजय मला वाटतो. ज्यावेळी नगरसेवक झाले अनिल पाटणकर, तेव्हापासून त्यांना काम काम काम, बस कामाशिवाय दुसरं काहीच नाहीये त्यांना. प्रत्येक जण सकाळी 9 वाजले की कामाची सुरुवात व्हायची. नेमका आता हा विजय झालेला आहे तुमचा, कोणाला श्रेय द्याल? पाटलाच्या जनतेला, ज्या जनतेने स्वाभिमानानं आणि पैशाला भीक न घालता त्यांनी मग काही लोकांनी तर असं दाखवून दिलं ना की तू देतोस तर घेतोय, तुझ्या बापाचे नाही वाटत आहेस. हे पण जनतेचाच पैसा आहे, पण त्याला त्याची जागा दाखवून दिली. कारण सत्तेचा माज आणि पैशाचा नाद, ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर ना जे काय बघायला मिळतं ना, हे आज घडलेलं आहे. अखेर मीनाक्षी पाटणकर ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून उमेदवार ज्या उभ्या होत्या त्या आज दणदणीत म्हणजेच भारी मतांनी विजयी झालेल्या आहेत. निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी, त्यांनी यावेळेला पाटणकर यांच्याशी केलेली बातचीत आपण पाहिली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे तिन्ही जागा निवडून आलेल्या आहेत. मुंबई प्रभाग क्रमांक 225 मधून हर्षिता नार्वेकर विजयी झालेले आहेत. मुंबई प्रभाग क्रमांक 226 मधून मकरंद नार्वेकर देखील विजयी झालेले आहेत. तर प्रभाग 227 मधून गौरवी शिवलकर नार्वेकर या देखील विजयी झालेल्या आहेत. नार्वेकरांच्याच घरामध्ये देण्यात आलेली 3 तिकीटं ही वादाचा मुद्दा ठरलेली होती. मात्र वाद बाजूला सारून अखेर त्या तिन्ही जागांवरती यश मिळालेलं आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचा देखील निकाल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर भाजपचे 23, शिवसेनेचा 1 उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला आहे. चंद्रपूरमध्ये देखील भाजपनं मुसंडी मारलेली आहे. ठाकरे सेनेचे 6, काँग्रेसचे 25 उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. खरं तर ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला जातो राहुल नार्वेकरांच्या याच त्या 3 जागा आहेत ज्यावरून ठाकरेंच्या खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांचा राजीनामा मागितलेला होता. त्यांना निलंबित करा असं सांगितलेलं होतं. घराणेशाहीचा आरोप झालेला होता. तर आता कोल्हापूरमधल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोदी यांनी आपलं राजीनामा पत्र दिलेलं आहे. सुनील मोदींचा राजीनामा पत्र. ठाकरेंचे शहराध्यक्ष मुंबईतील प्रभाग क्रमांक 190 मधून वैशाली पाटणकर या विजयी झालेल्या आहेत. तर शीतल गंभीर भाजपच्या पराभूत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.